तर सलामीची जोडी गावदेवी रांजणोली संघाचे उतरलेले गोटीराम तसेच मोतीराम आणि अशोक ही सलामीची जोडी मैदानात आलेली आहे। आजच्या दिवसातला दुसरा सामना आहे। गुरुदत्त मानकोली विपक्ष गावदेवी रांजणोली। नाणेफेक जिंकली होती। गुरुदत्त मानकोली संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि फलंदाजीचं निमंत्रण दिलेले आहे। गावदेवी रांजणोली संघाला सलामीची जोडी आलेली आहे। अशोक आणि गोटीराम। वेलकम सुस्वागतम। जॉली कामतगर संघाचे करता धरता रेग्युलर टीम असो की 40+ नरेश दादा म्हात्रे यांचं खूप चांगलं योगदान नेहमीच कामतगरच्या क्रिकेटपटूंसाठी लाभलेलं आहे। असं महान व्यक्तिमत्वाचं इथे शुभ आगमन होतंय। वेलकम सुस्वागतम। वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडोले आयोजित वरालदेवी चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक सरचे स्वागत। नरेशजी म्हात्रे एक दानशूर असं व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर ज्यांचं अपार प्रेम। कामतगर गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती नरेशजी म्हात्रे साहेबांचे इथे शुभागमन झालेले। वेलकम, धन्यवाद। नरेशजी म्हात्रे उद्योजक उद्योगपती समाजसेवक कामतगर आणि आज संघ ऑल इज वेल आहे। पहिल्या सामन्यातून कामतगर संघ सोनादेवी टेंबर संघाला पराभूत करून पुढे गेलेला आहे। ओव्हर टू उमेश पाटील। धन्यवाद। पहिला चेंडू राहुल माली, अतिशय सुरेख असा फटका अशोक याचा आणि चेंडू जातो मिड विकेट सीमारेषेबाहेर चौकार आणि चौकाराने सुरुवात केलेली आहे। खातं ओपन केलेलं आहे। अशोक यांनी पहिल्याच चेंडूवर चौकार मारलेला आहे। अशोक याची खासियत आहे तो आक्रमक फलंदाज आहे। पहिल्याच ओव्हरमध्ये तो आक्रमण चढवत असतो। चौकाराने सुरुवात झालेली आहे। चांगली सुरुवात इथे रांजणोली संघाची। पुन्हा एकदा राहुल माली गोलंदाजी ट्रॅकवर। इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उचललाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या पुढे फक्त झेल घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूपर्यंत पोहोचले शकले नाहीत। 2 धावा मात्र मिळतात। 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 6 बिनबाद 6। सुरुवात चांगली झालेली आहे रांजणोली संघाची। 6 धावा आलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूवर। पुन्हा एकदा राहुल माली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज। अशोकसाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू होता। खोलवर टप्प्याचा चेंडू डायरेक्ट हिट जर लागला तर नक्कीच इथे संकटात आले असते अशोक। सात धावा धावपगार लागले गेले आहेत। स्ट्राईकला गोटीराम। अतिशय सुरेख असा फटका सजवलाय। चेंडू जातो ज्या डीप मिड विकेटला आणि येतो हा चौकार। चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या होती ती 11। एक चांगली सुरुवात येते पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते गावदेवी रांजणोली संघाकडून। पहिल्या चेंडूवर चौकार आला, त्यानंतर चौथ्या चेंडूवर एक चौकार आला गोटीरामाच्या या बॅटमधून। पुन्हा एकदा राहुल माली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज। समोर फलंदाज असेल गोटीराम।
अतिशय सुरेख असा चेंडू होता. पुढे आले होते मारण्यासाठी, बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. पंचांचा इशारा तो लेग बाईज. 1 धावेने संघाची धावसंख्या होती ती 12. 12 धावा धावफलकावर लागल्या गेलेल्या आहेत. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. 12 धावा चांगली धावसंख्या म्हणायला लागेल पहिल्या षटकाचा जर विचार केला तर. यावेळेस मात्र शफल क्रॉस झाले होते. बॅटच्या पट्ट्यात काही चेंडू आला नाही, निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 12, बिनबाद 12. नक्कीच चांगलं राहुल मालीनं कमबॅक केला असं म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या चेंडूवर अशोक भगतनं चौकार, त्यानंतर चौथ्या चेंडूवर देखील एक चौकार आणि त्यानंतरच्या मात्र 4 चेंडूमध्ये 4 अशा एकूण पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केलेत. मान्यवर कक्षामध्ये आपण पाहतोय कामतगर गावचे समाजसेवक, उद्योजक, उद्योगपती, एक दानशूर व्यक्तिमत्व नरेशजी म्हात्रेसाहेब, त्यांच्या समेत पंकजभाऊ चौधरी समाजसेवक कामतगार आणि अशोकभाऊ समाजसेवक कामतगार, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वरालदेवी चषक 20-25 मध्ये शरदजी म्हात्रेसाहेब वेलकम, सुस्वागतम. शैलेशजी पाटील आपले भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आहेत. शरदजी म्हात्रे या आपण मान्यवर कक्षामध्ये. अगदी नरेशदादा म्हात्रेसाहेब आलेत आणि संपूर्ण टीम अगदी त्यांना भेटण्यासाठी मान्यवर कक्षामध्ये येते. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. एक षटकाचा खेळ संपलेला आहे. एक षटकामध्ये 12 धावा आलेल्या आहेत गावदेवी रानोली संघाच्या. क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो सुनील माली. निश्चितच एक महत्वाचा आणि उत्कृष्ट असा फलन गोलंदाज आहे सुनील माली. वेलकम विनोद पाटील. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात हाताळला गेला आहे. यानंतर मात्र पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न केला होता. अतिशय सुरेख असा चेंडू सुनील माली यांच्या मार्फत प्रयत्न झाला होता. पुढे सरसावत येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता गोटीराम यांनी. निर्धाव चेंडू येतोय सुनील माली पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कनेक्शन प्रॉपर आहे आणि आता चौकार. एक चौकार येतो. चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या होती ती 17. बिनबाद 17 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा सुनील माली गोलंदाजी ट्रॅकवर. गोटीरामसाठी हा चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा पुढे सरसावत कट केलेला आहे. चेंडू जातो पॉइंट क्षेत्रामध्ये. अविन माली तिकडे आहेत. एक धाव पूर्ण, दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज होईल बाद. धावबादच्या स्वरूपात हा पहिला फलंदाज बाद होतोय. गावदेवी रानोली संघाचा गोटीराम हा फलंदाज इथे बाद झालेला आहे. धावसंख्या आहे ती 18. 18 या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे. सुरुवात चांगली झालेली आहे रानोली संघाची. जे दोन्ही सलामीवर होते त्यांनी आपलं काम मात्र इथे केलेले आहे. सुरुवात चांगली करून दिलेली आहे. आता ते मिडल ऑर्डर आहे, त्यांच्यासाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म सेट केलेला आहे. नवीन फलंदाज येतोय. नीलकंठ. सुनील माली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज नीलकंठसाठी. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता. चेंडू हवेत आहे. एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 20 धावा. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बराच काल हवेत होता, परंतु क्षेत्ररक्षक दूर होते चेंडूपासून. झेल घेण्याची काही शक्यता नव्हती. 2 धावा मात्र मिळतात. पुन्हा एकदा सुनील माली गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता.
आणि इथे चेंडूची गती सुद्धा कमी केली होती. निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या येते 20. पुन्हा एकदा सुनील माली. इथे मात्र वेगवान चेंडू हाताला गेला होता. कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. दोन षटकांचा खेळ संपलेला. 2 षटकामध्ये 24 धावा धावपळगाव आल्या गेल्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12, त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये सुद्धा 12 आल्या आहेत. आणि आता शेवटच्या चेंडूवर चौकार मारला. त्यानंतर पंच भाऊ पाटील यांचा आपण इशारा बघितला. पंच बिली बॉर्डन यांची आठवण करून देणारा इशारा होता. धावसंख्या येते 24. एक चांगली सुरुवात येते गावदेवी रानमळी संघाने केलेली आहे. अशोक भगत अजून खेळपट्टीवर आहे. सलामीवर आहे आणि 7 धावांवर तो खेळत आहे. शेवटचं तिसरं षटक घेऊन संदीप माली येतोय. पहिली गोलंदाजी केली राहुल माली याने 12 धावा दिल्या. त्यानंतर सुनील माली याने 12 धावा दिल्या. आता संदीप माली येतोय तिसरे षटक घेऊन. समोर फलंदाज असेल अशोक. संदीप माली. अशोकसाठी हा चेंडू अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. आलेले आहेत. पाहूया षटकारांचे हॅट्रिक इथे पूर्ण करतोय का. कारण षटकारांचे हॅट्रिक या टुर्नामेंटमध्ये पहिली हॅट्रिक नितीन म्हात्रे यांनी केली होती. त्यानंतर ज्ञानदेव पाटील यांनी दुसरी हॅट्रिक केली. त्यानंतर नितीन ज्युनियर यांनी केली होती. 3 षटकारांचे हॅट्रिक इथे झालेले आहेत. पाहूया चौथी षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळते का. धावसंख्या ती 36. संदीप मात्र इथे प्रेशरमध्ये दबावामध्ये, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. संदीप माली पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. समोर अशोक. फुलटॉस चेंडू फ्लिक केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार. आणि
इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय हा चौकार. पहिला चेंडू उडवलाय आणि अतिशय सुरे 'देतोय नवीन फलंदाज मनोज केनी. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करताना सुरेख असा चेंडू होता. स्लोवर डिलिव्हरी होती. ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या येते 48. धावा धावपलकावर लागल्या गेल्या आहेत. शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज केनी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. समोर फलंदाज द्वारकानाथ. सुरेख असा फटका सजवलाय. चेंडू चाललाय कार्पेटच्या साहाय्याने डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या झाली ती 50 आणि अर्धशतक लागलेले आहे ते गावदेवी रानमोली संघाचं. पन्नास धावा धावपलकावर लागलेले आहेत. चांगली धावसंख्या येते गावदेवी रानमोली संघाची. त्याच दरम्यान हा चेंडू सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव मात्र मिळते. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या येते 51. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्राईकला आता अशोक जाधव. तिसऱ्या षटकामध्ये काही फलंदाज झाले अशोक याच्याकडून.
तब्बल 22 धावा त्या षटकामध्ये आल्या. अशोक खेळण्यासाठी सज्ज होत आहे. मनोज केनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. येतोय षटकार. बाहेरच्या अंगाला वल्ला होता. बॅट जरूर फिरवली होती अशोकेने. निर्णय येतो वाईट. धावसंख्या होती 28-58. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेतलेली आहे. चेंडू जातोय यष्टीरक्षकाकडे. इथे मात्र धावबाद होते फलंदाज. कामतगार रेग्युलर टीम सिटी असो की ग्रामीण, नरेशदादा म्हात्रे साहेबांचं नेहमीच आपल्या गावासाठी आणि सर्वच चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांच्या नेहमीच मदतीचा हात पुढे आलेला आहे. नितीनजी बजेके साहेबांचे शुभ हस्ते आणि शैलेशजी चौधरी यांचे शुभ हस्ते दादांनाही प्रतिमा देऊन नक्कीच विठ्ठल रुक्मिणीची पवित्र मूर्ती देऊन त्यांचं इथे येतोजी स्वागत आणि सन्मान इथे केला गेलेला आहे. त्यानंतर पंकजजी चौधरी समाजसेवक कामतगार नरेशदादा म्हात्रे साहेबांच्या समवेत आज ते देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. प्रमोदजी चौधरी आपल्या शुभ हस्ते आपण पंकजजी चौधरी यांना सन्मानित करायचं आहे. नरेशदादा म्हात्रे साहेबांच्या बरोबर त्यांचे सहकारी आज या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आमच्या मंचावरती पोहोचले आहेत. वरालदेवी चषकामध्ये आपलं पुन्हा एकदा मनस्वी सहर्ष स्वागत. त्यानंतर अशोकजी चिंतेवार समाजसेवक कामतगार यांना देखील आपण सन्मानित करूया. वरालदेवी चषक 20-25 मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं येतोची स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली संघाच्या वतीनं केला जातोय. अशोकजी चिंतेवार यांना देखील प्रमोदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते शॉल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातोय. धन्यवाद नरेशदादा म्हात्रे साहेब. आपलं पुन्हा एकदा मनस्वी सहर्ष स्वागत आणि आभार. नक्कीच ताडाली गाव असो की कामतगार जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा असतात तेव्हा नरेशदादा म्हात्रे साहेबांचं नेहमीच योगदान, आर्थिक सहकार्य असेल, लाईव्ह कुठला ना कुठला तरी एक सिंहाचा वाटा त्यांच्या माध्यमातून नेहमी उचलला जातोय. 59 धावांचं लक्ष आहे. बघूया गुरुदत्त मानकोली की VSN कंपनी गावदेवी रांजणोली जॉली कामतगार संघासमोर दुसऱ्या फेरीमध्ये
कुठला संघ दाखल होईल. अतिशय चांगलं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय होम फोटो लाईव्हच्या माध्यमातून. आम्हाला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी स्वर्गीय परशुराम रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ मान्य श्री राजेश परशुराम पाटील यांनी स्पॉन्सर केलेली आहे. त्यानंतर उपविजयी संघ साठी ट्रॉफी स्वर्गीय महादेव गोपीनाथ बजेके यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संदीप महादेव बजेके यांनी स्पॉन्सर केले. त्यानंतर उपउपांत्य संघास स्वर्गीय रामचंद्र रामा चौधरी यांच्या स्मरणार्थ अरुण रामचंद्र चौधरी साहेबांनी आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. आणि त्यानंतर स्वर्गीय विठ्ठल काशीनाथ चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री विकास विठ्ठल चौधरी यांनी ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. आणि मॅन ऑफ द मॅच स्वर्गीय सुनील मोतीराम चौगुले यांच्या स्मरणार्थ दर्शन सुनील चौगुले. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून स्वर्गीय वैतरणा पंडित गायकवाड यांच्या स्मरणार्थ पंडित गोविंद गायकवाड यांच्याकडून उत्कृष्ट गोलंदाजासाठी कूलर आहे. आणि उत्कृष्ट फलंदाजासाठी देखील त्यांच्याच माध्यमातून आम्हाला कूलर स्पॉन्सर झालेत. आणि मॅन ऑफ द सिरीज स्वर्गीय हेंदर सकाराम चौधरी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री संतोष हेंदर चौधरी यांच्याकडून LED TV मॅन ऑफ सिरीजसाठी. त्यानंतर ॲडव्होकेट हनुमान नागो चौधरी यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला संपूर्ण चेंडूंची उपलब्ध केलेली आहे, त्यांचे देखील विशेष आभार. त्यानंतर सतीश गजानन चौधरी यांच्याकडून या स्पर्धेसाठी आमच्या संपूर्ण मान्यवरांसाठी ड्रायफ्रूटची व्यवस्था आहे. नरेश नागो भोईर यांच्याकडून देखील ड्रायफ्रूटची व्यवस्था आहे. हरेश उर्फ पप्पू हेमंत बजेग यांच्याकडून बिस्लरी बॉक्स आहेत. आणि गणेश वडापाव एक कामतगार तालीचं फेमस वडापाव म्हणून गणेश गोणगे यांच्याकडून नाश्त्याची व्यवस्था आहे. सर्वांचे विशेष आभार. आणि आर्थिक सहकार्य मध्ये जगदीशजी पाटील असतील, अरुणजी चौधरी असतील, साहेबराव चौधरी, किशोरजी चौधरी या सर्वांचा हातभार या वरालदेवी चषकासाठी लागलेला आहे. आणि आमचे लाडके पाहुणे नरेशदादा म्हात्रे यांचे देखील आभार आपण व्यक्त करूया. जाऊया सामना सुरू होतोय. अविन आणि राहुल ही सलामीर जोडी 24 मध्ये 59 आणि गोलंदाज झालेत विनायक. नक्की सध्या पंडित पाटील वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू प्रयागराज कुंभमेळे येथे त्यांचा प्रवास सुरू आहे. आणि लाईव्ह स्पर्धा ते पाहत आहेत. त्यांनी या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेत. धन्यवाद पंडित भाऊ पाटील. तसेच रांजणोली संघासाठी देखील त्यांनी शुभेच्छा दिलेत. पहिला चेंडू आलाय वाईट आणि त्यानंतर मात्र चेंडूला उडवलाय. आणि बघूया इथे गोटीराम यांचे प्रयत्न असफल ठरलेत. चेंडू जातोय सीमापार. अविन मालीचा हा पहिला चौकार. आज संघातील सिनियर गोलंदाजाला इथे संघनायकानं संधी दिलेली आहे. विनायक भाऊ, गोकुल भाऊ असतील, रोहिदास भोईरेनं आपण नेहमी पहिलं ओव्हर टाकताना पाहिलेलं आहे. मात्र आज विनायकानं संधी दिलेली आहे. पहिला वाईट, दुसऱ्यावर चौकार आणि त्यानंतर हा चेंडू देखील चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेनं. सलगचा दुसरा चौकार अविन मालीच्या बॅटमधून. अशोक भगतनं ज्या स्टाईलनं सुरुवात केली होती त्या स्टाईलनं उत्तर सुरू आहे मैदानातून अविन मालीच्या बाजूनं. नक्कीच अविन मालीच्या नावावर देखील सध्या एका स्पर्धेमध्ये 69 धावा करण्याचा एक विक्रम आहे आणि तो सोनालीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी केलेला आहे. सध्या एका स्पर्धेतून सर्वात जास्त धावा करण्याचा विक्रम हा सचिन पाटील कामतगार संघाचा संघने याच्या नावी आहे. आणि त्यानंतर अविन मालीचं नाव अगदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीमध्ये संजयभाई म्हात्रे यांचा पहिला नंबर आहे. एका स्पर्धेतून 13 विकेट चाचणी स्पर्धेतून घेतले होते. सचिननं 90 बनवलेत एका स्पर्धेतून आणि अविननं 69 आणि त्यानंतर 46 बनवलेत राजन डी पाटीलनं. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अगदी बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केलाय. अप्रतिम डोळ्यांचं पाणी फेडणारा हा फटका आपण पाहतोय. वा,
अगदी आविनचे हे फटके खूप कमी आपल्याला पाहायला मिळतात. इथे अगदी डोका शांत ठेवून फलंदाजी करताना आपण पाहतो आविन मालीला. वेलकम. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे लॉर्ड कमिटी मेंबर प्रमोददादा भोईर यांचं मंचावर शुभ आगमन होतोय. सुस्वागतम. वेलकम. धावसंख्या 13 पोहोचलेली आहे. अविन खेळतोय 4 चेंडूमध्ये 3 चौकाराचं 12 एक वाईट आलाय. राहुलला संधी दिलेली आहे. गोलंदाजीमध्ये देखील 12 धावा दिले होते. इथे 12 धावा बनवाव्या लागतील कारण की टार्गेट मोठं आहे. 59 धावा बनवायचे आहेत मानकुली संघाला. हा फटका अगदी चाललाय काऊ कॉर्नर रिझनला. क्षेत्ररक्षक बघूया तिथे उपस्थित आहेत. फक्त एक सिंगल येईल. अविनच्या बॅट मधून आलेत 5 मध्ये 13 आणि संघाची टोटल 14. शेवटचा एक चेंडू राहुलच्या वाट्याला आलाय. बघूया पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरचा शेवटचा चेंडू आणि हा फटका उडवलाय. अगदी चेंडू चाललाय हवाई सफर सीमा पार. पहिल्या ओव्हरमध्ये 20 एक चांगली पॉझिटिव्ह सुरुवात खास करून अविन माले आणि राहुल मालीने करून दिलेली आहे. रोहिदास भोईर संघातील एक सर्वात चांगले गोलंदाज म्हणून वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघाचे नक्कीच 20 आलेत. चांगली फाईट चांगली सुरुवात आहे. सातत्य राखावं लागेल. 59 धावा बनवणं हे खूप कठीण काम आहे मात्र ते कठीण काम सोपं करायला सुरुवात केलेली आहे. हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आपण पाहतोय रोहिदास भोईर यांचा. अगदी एस्टनच्या मागे मला वाटतं आज बालू यांना संधी दिलेली आहे. गोटीराम सध्या तिथून थोडेसे बाजूला आहेत. हा फटका देखील बॅटचे पट्टे देत नाहीये. विनायक चेंडूला उचलत आहेत शॉर्ट 5 लेग रिझन मधून. इथे राहुलनं अविनला थांबवलाय. नक्कीच राहुल म्हणतो मी एकच बॉल खेळलोय षटकार मारलाय प्रयत्न करेन अजून एखादा मोठा फटका येईल का बघूया. राहुलनं 6 धावेनं आपला अकाउंट ओपन केलं तर अविन मालीनं 4 धावेनं संघाची टोटल 8 चेंडूमध्ये 21. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 2 चेंडूमध्ये 1. बघूया राहुल मालीनं इशारा केलाय डगआउटमध्ये मी एक चान्स घेतोय. आणि हा फटका राहुल मालीनं उडवलाय आणि अगदी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा षटकार ठोकलाय. वाह 2 मध्ये 2.
झालेली आहे त्याच्यावर कलस फलंदाज चढवतील की गोलंदाज याचं उत्तर आपल्याला 15 चेंडूमध्ये कळेल. नक्कीच राहुल माली 2 मध्ये 2 आणि इथे हा फटका उंच आहे. नक्कीच बघूया क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आणि ते फलंदाज राहुल माली इज गॉन. मात्र बाद होण्यापूर्वी 3 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकून 12 धावांचं मूल्यवान केली राहुल मालीनं केलेली आहे. नक्कीच बघूया अगदी सुनील माली मैदानामध्ये एंटर होतोय. पहिली विकेट रोहिदास भोईर यांच्या खात्यावर 27 या धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रो मिळवून दिलेला आहे रोहिदास भोईरनं. आता संघातील रन मशीन ऑफ मानकोली सुनील माली खेळपट्टीवर आलेला आहे. बघूया सुनील मालीकडे चांगली क्षमता आहे. मात्र रांजणोली संघ देखील एक चांगला ताकदवान संघ आहे. हा फटका सुनील मालीचा अगदी बघूया पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक जज करतायत. बघा सुनील अगदी शून्यावर बाद झालाय. मी रोहिदास भोईर यांची स्तुती करत होतो की रांजणोली संघाचा हा एक चांगला गोलंदाज आहे. आज विनायक भाऊ यांना संधी दिली आणि त्यानंतर दुसऱ्या ओव्हरसाठी आले. जरूर 3 चेंडूमध्ये 7 खर्च केल्या. मात्र त्यानंतर सलग 2 चेंडूमध्ये 2 मोहरे टिपलेले आहेत. राहुल माली नंतर सुनील माली आता हॅट्रिक ऑन आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम वेलकम. राजूजी काटेकर साहेब आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत. कामतगर गावचे समाजसेवक उद्योजक उद्योगपती आणि आज नरेशदादा म्हात्रे देखील आपल्या मान्यवर कक्षेमध्ये आहेत. पंकजजी चौधरी अशोकजी चिंतेवार आमच्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. प्रमोददादा भोईर असतील. बघूया हॅट्रिक ऑन रोहिदास भोईर. मनोज केनी आलाय. हा चेंडू अतिशय चांगला आपण ऑफ ड्राईव्हचा फटका पाहतोय. क्षेत्ररक्षक आहेत थोडीशी मिसफील 2 पूर्ण केलेत. तिसरीचा प्रयत्न होणार नाहीये. इथे 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावा बनलेत 29. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि या ओव्हरमध्ये आलेत 9. एक षटकार खाऊन देखील रोहिदास भोईरनं या ओव्हरमध्ये 9 या धावसंख्येवर आपलं ओव्हर कंप्लीट केलेलं आहे. आणि 2 महत्वाचे विकेट त्यांनी सुनील माली आणि राहुल मालीची घेतलेली आहे.
इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येनं मानकुली संघाची धावसंख्या 3-3, 2-33. आता 26 पाहिजेत. 10 चेंडूमध्ये 26 धावा. 10 चेंडूमध्ये 26. चेंडूला अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूला उचलत आहेत. धावा मिळतील 2. 2 धावेनी संघाची टोटल 35. मनोज केनीनं 3 चेंडूमध्ये 3 वेळा दुहेरी धावा कंप्लीट केलेत. हा चेंडू बघूया पुन्हा एकदा चुकीचा फेकलाय. अगदी या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर निलखंड भोईरनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 2 वाईट. म्हणजे अजून या ओव्हरचे 3 चेंडू शेष आहेत. धावा बनलेत 36 धावा. हा फुलटॉस होता. चेंडूला अगदी लॉंग अँड लॉंग ऑफच्या मध्ये खेळलाय. गणेश पाटील चांगली फिल्डिंग करतायत. नक्की संघाच्या 2 मौल्यवान धावा वाचवल्यात. दॉर्कनाथ म्हात्रे देखील आले होते. संघाची टोटल या 2 धावेनं 38. 8 चेंडूमध्ये 21, 12 मध्ये 30 आणि आता सामना येऊन थांबलाय 8 मध्ये 21. 8 चेंडूमध्ये 21 धावा बनतील की थांबतील बघूया. हा चेंडू आलाय पुन्हा एकदा वाईट. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3रा वाईट चेंडू फेकलाय निलखंड भोईरनं. 39 झालेत. आता 20 पाहिजेत. चांगला सामना आहे. मानकुली संघ अजूनही हारला नाहीये. निलखंड भोईरकडून अपेक्षा नाहीयेत. तब्बल 3 वाईट फेकले. चांगला फटका आपण पाहतोय, अगदी सेफ फटका. बघूया दुसरीचा प्रयत्न आणि अविन माली आपल्या घरामध्ये सुखरूप. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 41 वर पोहोचलेली आहे. शेवटचा चेंडू. आतापर्यंत 8 चेंडू फेकलेत, त्यामध्ये 3 वाईट. बघूया मनोज केनीनं अगदी सिंगल डबलनं धावफलक घालता ठेवलेली आहे. आणि हा 4था चेंडू आलाय वाईट. निलखंड भोईरनं तब्बल 3ऱ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4 अतिरिक्त वाईट चेंडू फेकलेत. धावसंख्या 42 वर पोहोचलेली आहे. 7 मध्ये 17. 7 चेंडू 17 धावा. या चेंडूवर जर एखादा मोठा फटका आला तर शेवटच्या गोलंदाजाला नक्कीच थोडीशी मेहनत करावी लागेल. इथे फलंदाजीमध्ये अजून रणजित माली, सँडी मालीचं येणं बाकी आहे. 7-17 आणि हा फटका फसलाय. बघूया इथे झेल ड्रॉप केलाय. मला वाटतं तिथे द्वारकानाथ म्हात्रे होते. आणि ते फलंदाज मनोज केनी इज गॉन.
आज संघामध्ये नरेश तरी नाहीये आणि शेवटचा ओव्हर टाकण्यासाठी द्वारकानाथ म्हात्रेला इथे निवडलेले आहे. बघूया 7 चेंडू 15 धावा 59चं लक्ष आणि मला वाटते कालपासून ही सर्वात मोठी धावसंख्या आज रांजणोली संघानं 58 बनवलेली आहे. पहिल्या दिवशी मी ते उपस्थित नव्हतो, मात्र कालच्या दिवसातून पाहिलं ते आज सर्वात मोठी धावसंख्या आहे. इथे हा पहिला चेंडू आलाय वाईट. सहा मध्ये 14 45 लागलेत, अजून 14 बनवायचे आहेत. धाव एक कमी झाली. चेंडू 6च्या 6 अजूनही कायम आहेत. हा मॅच टाइम फटका उंचच उंच आहे. बघूया इथे द्वारकानाथ म्हात्रे झेल कठीण होता. 2 धावा मिळतील संदीपला. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू सेफ प्लॅन झाला होता. एक उंचच उंच झेल होता आणि हा झेल गोलंदाजासाठी खूप कठीण झेल म्हणता येईल. नक्की द्वारकानाथ म्हात्रेनं एक झेल मनोज केनीचा सोडलाय. इथे पहिला चेंडू 2 धावा आल्या आणि एक वाईट अशा 3 खर्च केलेत. आता 5 मध्ये 12. सामना अजूनही दोन्ही संघांसाठी समान आहे. अजूनही कुठल्या संघाच्या बाजूने सामना झुकला नाहीये, कारण की दोन्ही संघ चांगले लढवय संघ आहेत, फायटर संघ आहेत. बघूया कामतगर संघासमोर मानकोली की रांजणोली, रांजणोली की मानकोली, कुठला संघ या सामन्यातून विजय संपादन करून दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचेल. 5 मध्ये 12. 5 मध्ये 12 अगदी हलक्या हातानं चेंडूला खेळलेला आहे गणेश पाटील. अगदी नक्कीच इथे दुसरी धाव कंप्लीट केलेली आहे. मिडॉपला चेंडू सेफ लँड झाला होता. नक्की जिथे थोडासा दबाव रांजणोली संघावर देखील जाणवतोय. आता 4 चेंडू आणि धावा बनवायचे 10. चार मध्ये 10. स्विंग अँड मिस. बॅट जरूर चालली होती, मात्र चेंडू त्या बॅटला मिस करून एसटी रक्षक अशोक भगतच्या हातामध्ये. 3 चेंडू 10 धावा. 1 डॉट दबाव वाढवतोय मानकोली संघावर. एक मोठा फटका दबाव टाकेल वेस अँड कंपनी गावदेवी रांजणोली संघावर. 3 मध्ये 10. आणि इथे बॅटची कडा, मोठी विकेट, काय झेल टिपलाय. संदीप माली स्वतःवर नाराज आहे. आता 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके. घेऊन जाण्याचा प्रयत्न गोलंदाज द्वारकानाथ म्हात्रे न केलेला आहे. आता 2 मध्ये 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. 1 चौकार 1 षटकार की 2 षटकार की डॉट विकेट सिंगल डबल आली तर सामना अगदी जिंकण्याच्या तयारीत रांजणोली संघ असेल. चौकार षटकार आला तर अशा जिवंत राहतील मानकुली संघाच्या. 2 मध्ये 10. आणि बघूया फटका चालला ऑन साईडला.
आणि हा चेंडू सीमा पार. षटकार. ठेवलेत. 1 मध्ये 6. चेसिंग इज कंपल्सरी. या सामन्यातून रांजणोली संघाचं क्षेत्ररक्षण हे मुख्य कारण बनलेले आहे. बघूया, एक चेंडू 6 धावा. रणजितकडे क्षमता आहे स्वतःला सिद्ध करण्याची, कारण की रणजित एक असा फलंदाज आहे की ज्याला संधी आहे स्ट्राईकवर आणि मानकुलीकरण देखील अशा आहेत. बघूया, अविन वारंवार चर्चा करतोय. 1 मध्ये 6. एक चेंडू 6 धावा. 6 धावा, एक चेंडू. बघूया, गणपती बाप्पा वराल देवी माते की. एक चेंडू 6 धावा आहेत. बघूया, रणजित माली की दोरकणात मात्रे. अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका. गणेश पाटील यांची चांगली फिल्डिंग आणि हा सामना जिंकलाय वीस अँड कंपनी गावदेवी रांजणोली. अभिनंदन विनोददादा ठाकरे, सचिनदादा ठाकरे अँड ऑल टीम. हार्ड लक, टॉप लक. गुरुदत्त मानकोली चांगले प्रयत्न केले. 59 बनवायच्या होत्या आणि 5 धावीनी हा सामना त्यांनी गमावलेला आहे. असते ट्रॉफीचं वितरण. बेस्ट ऑफ लक. 32 धावा आल्या होत्या अशोक भगत यांच्या बॅटमधून. 58 मध्ये 35. नक्कीच आपण जाऊया पुढील 2 संघादरम्यान दुसऱ्या फेरीच्या महत्वाच्या सामन्याची नाणेफेकी. तत्पूर्वी राजूदादा काटेकर साहेबांना आपण शुभ सन्मान करूया. एक स्वागत घ्या. किरणजी पाटील, राजूजी काटेकर यांना आपण